नमस्कार, मी डॉक्टर कोमल निखिल शिरोळे, त्वचारोग तज्ञ, सौंदर्य तज्ञ व केश विशेषज्ञ। आज मी आपल्याला फंगल इन्फेक्शनबद्दल माहिती सांगणार आहे। गजकर्ण, नायटा, रिंगवर्म इन्फेक्शन, दात ही फंगल इन्फेक्शनची विविध नावे आहेत। जेव्हा आपल्याला फंगल इन्फेक्शन होते तेव्हा तिथे गोलाकार लालसर काळपट रंगाचे चट्टे होतात, बारीक पुरळ उठतात व अतिशय खाज येते। फंगल इन्फेक्शन हे शरीराच्या विविध भागांवर होते। डोक्यात झाले असेल तर त्याला टीनिया कॅपिटिस असे म्हणतात, शरीरावर झाले असेल तर त्याला टीनिया कॉर्पोरिस असे म्हणतात, हातावर झाले असेल तर त्याला टीनिया मॅनम असे म्हणतात, पायावर झाले असेल तर टीनिया पेडिस असे म्हणतात, काखेत आणि जांघेत झाले असेल तर तिला टीनिया क्रुरिस असे म्हणतात। फंगल इन्फेक्शन हे नखालाही होते आणि त्याला ओनायकोमायकोसिस असे म्हणतात। फंगल इन्फेक्शन झाले असेल तर काय काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊया। प्रथम, इन्फेक्शन असलेली जागा ही कोरडी आणि स्वच्छ ठेवली पाहिजे। सैलसर सुती रंगाचे कपडे घातले पाहिजे। तुमचे कपडे हे वेगळे धुतले पाहिजे आणि गरम पाण्यात भिजवले गेले पाहिजे। फंगल इन्फेक्शन हा संसर्गजन्य रोग आहे, त्यामुळे घरात जर इतर व्यक्तींनाही इन्फेक्शन असेल तर त्यांनीही ट्रीटमेंट केली पाहिजे। इन्फेक्शन झाले असेल तर काय गोष्टी टाळल्या पाहिजे। प्रथम, तिकडे जोरात खाजवणं टाळलं गेलं पाहिजे, त्याच्याने त्वचेला इजा होऊन इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते। टाईट कपडे घालणं टाळलं गेलं पाहिजे। तुमचे कपडे, तुमचे कंगवे, तुमच्या वस्तू, तुमची अंथरुणे हे इतरांशी शेअर करणं टाळलं गेलं पाहिजे। इन्फेक्शन झाले असेल तर स्वतःहून मेडिकलमधून ट्रीटमेंट करणं टाळलं गेलं पाहिजे। जर तुम्हाला फंगल इन्फेक्शन झाले असेल तर त्वचारोग तज्ञांकडून पूर्ण ट्रीटमेंट केली पाहिजे। धन्यवाद।